वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम पाहतोय. तर या लेक्चरमध्ये आपल्याला लास्ट फायलम बघायचा आहे, दॅट इज फायलम कॉर्डेटा. द फंडामेंटल कॅरेक्टर ऑफ दिस फायलम इज प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, दॅट इज अ डॉर्सल hollow nerve cord and paired pharyngeal gill slits. कॉर्डेटा हे नाव या फायलमला नोटोकॉर्ड प्रेझेंट असते म्हणून पडलेलं नाव आहे. तर नोटोकॉर्ड काय आहे? इट इज अ डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड, म्हणजे पाठीमागच्या बाजूला असणारी हॉलो म्हणजे पोकळ अशी नर्वनी बनलेली एक कॉर्ड आहे, दॅट इज नोटोकॉर्ड. आणि नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे म्हणून या फायलमला नाव आहे कॉर्डेटा. यासोबतच पेअर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. दोन फॅरिंग्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला गिल स्लिट्स हे स्ट्रक्चर पाहायला मिळते. दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे बॉडी इज डिव्हायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स, राईट अँड लेफ्ट, बाय अ प्लेन or axis passing through the center of body. Then triploblastic organisms are formed by three germinal layers: outer ectoderm, mesoderm and endoderm. Then coelomates, that means body is having true body cavity and organ system level of organization. They possesses a post-anal tail and closed circulatory system. पोस्ट ॲनल टेल म्हणजे ॲनसचा जो भाग आहे तर त्याच्या पुढे थोडंसं एक्सटेन्शन आपल्याला पाहायला मिळते, त्याला पोस्ट ॲनल टेल असं म्हणतात. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड या प्रकारची आहे, म्हणजे ब्लड व्हेसल्सद्वारे प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवल्या जाते. म्हणजे द कॅरेक्टर ऑफ कॉर्डेटा म्हणजे नंबर 1 प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, नंबर 2 पेअर्ड फॅलेंजियल गिल स्लिट्स, अँड नंबर 3 इज पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. देन हिअर इज अ डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. नंबर 1, इन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज प्रेझेंट अँड इन नॉन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट. Then in chordates, central nervous system is dorsal, hollow and single, whereas in non-chordates, central nervous system is ventral, solid and double. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो भाग आहे हा कॉर्डेट्समध्ये पाठीमागच्या बाजूला डॉर्सल, हॉलो पोकळ असा आहे आणि सिंगल आहे, पेअर्ड स्ट्रक्चर नाहीत. तर नॉन कॉर्डेट्समध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम ही समोरच्या बाजूला आहे, सॉलिड म्हणजे भरीव आहे, आणि डबल स्ट्रक्चर पेअर्ड स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळतात. देन फॅरिंग्स इज परफोरेटेड बाय गिल स्लिट्स, म्हणजे गिल स्लिट्स हे प्रेझेंट असतात कॉर्डेट्समध्ये, तर नॉन कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स हे ॲब्सेंट असतात. त्यानंतर इन कॉर्डेट्स हर्ट इज प्रेझेंट फ्रॉम व्हेंट्रल साईड, समोरच्या बाजूला आहे, तर इन नॉन कॉर्डेट्स हर्ट इज प्रेझेंट फ्रॉम डॉर्सल साईड. जर हर्ट आहे तर ते पाठीमागच्या बाजूनी असते. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि हर्ट यांच्या पोझिशन ह्या कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहेत. त्यानंतर पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट इन कॉर्डेट्स, व्हेअरॅज पोस्ट ॲनल टेल इज ॲब्सेंट इन नॉन कॉर्डेट्स. Then phylum Chordata is divided into 3 subphyla: Urochordata, also known as Tunicata, Cephalochordata and Vertebrata. तर Urochordata and Cephalochordata are initially considered as subdivisions of Protochordates. Protochordatesचे हे दोन भाग किंवा दोन विभाजन म्हणल्या जात असायचं, Urochordata and Cephalochordata, आणि व्हर्टिब्राटा हा सेपरेट आहे. तर बघू त्यांचे पॉईंट्स. युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन लार्वल स्टेज, जोपर्यंत ऑर्गॅनिझम लार्व्ही आळी या अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत नोटोकॉर्ड ही प्रेझेंट असते. अँड दॅट इज प्रेझेंट ओनली इन टेल, शेपटीच्या भागामध्ये फक्त प्रेझेंट आहे. एक्झाम्पल आहेत अस्कॅडिया, सॅल्पा आणि
डोलिओलम. तर सिफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज पर्सिस्टंट थ्रू आउट लाईफ. आयुष्यभर नोटोकॉर्डी प्रेझेंट आहे अँड दॅट इज प्रेझेंट फ्रॉम हेड टू टेल. ती हेडपासून टेलपर्यंत पाहायला मिळते. एक्झाम्पल इज ब्रँकिओस्टोमा. तर लास्ट इज व्हर्टिब्रॅटा, ज्यामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली ड्युरिंग एम्ब्रियॉनिक पिरियड. जोपर्यंत ऑर्गॅनिझम हा एम्ब्रियॉनिक पिरियडमध्ये आहे, आईच्या पोटामध्ये आहे, तोपर्यंतच आपल्याला त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ही पाहायला मिळते. अँड देन इट इज रिप्लेस्ड बाय कार्टिलेजिनियस ऑर बोनी व्हर्टेब्रल कॉलम इन ॲडल्ट्स. आणि त्यानंतर ही ॲडल्टमध्ये कार्टिलेज किंवा बोनपासून बनलेल्या व्हर्टेब्रल कॉलममध्ये कन्व्हर्ट झालेली पाहायला मिळते. अँड एक्झाम्पल्स आर ऑल व्हर्टिब्रेट्स. दस ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. करेक्ट आहे. सगळे व्हर्टिब्रेट्स हे फायलम कॉर्डेटामध्ये इन्क्लूड होतात. परंतु ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स बिकॉज कॉर्डेट्स इन्क्लूड, कॉर्डेटमध्ये युरोकॉर्डेटा आहे, सिफॅलोकॉर्डेटा आहे. त्यामुळे सगळेच कॉर्डेट्स म्हणजे व्हर्टिब्रेट्स नाही, परंतु सगळेच व्हर्टिब्रेट्स म्हणजे कॉर्डेट्स होत. देन अदर कॅरेक्टर्स ऑफ व्हर्टिब्रेट्स आर, नंबर 1 इज मस्क्युलर हर्ट इज प्रेझेंट फ्रॉम व्हेंट्रल साईड. हर्ट जे आहे मस्क्युलर हर्ट आहे आणि ते समोरच्या बाजूने प्रेझेंट असते विथ 2, 3 or 4 चेंबर्स डिपेंडिंग अपॉन ऑर्गॅनिझम. 2, 3 किंवा 4 चेंबर्स हे हर्टमध्ये पाहायला मिळतात. देन एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज डन बाय किडनी. एक्सक्रिशन नायट्रोजेनियस वेस्ट बाहेर फेकण्यामध्ये किंवा वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवण्यामध्ये महत्त्वाचे रोल जे प्ले करतात ते ऑर्गन म्हणजे किडनीज आहेत. अँड ॲपेंडेजेस दे आर पेअर्ड स्ट्रक्चर. आणि ॲपेंडेजेस हे फिन्स असू शकतात. जर फिशसारखे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये फिन्स असतात. आणि दुसरे ऑर्गॅनिझम्स जर असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला लिम्स, 4 लिम्स आणि हाइंड लिम्स हे पाहायला मिळतात. बघा इथे एक फ्लो चार्ट आहे ज्यामध्ये व्हर्टिब्रेटा जो आहे त्याचे डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 इज अग्न्याथा आणि सेकंड इज नॅथोस्टोमॅटा. तर अग्न्याथा म्हणजे दे लॅक्स जॉ, जॉ इज ॲबसेंट. त्यांच्यामध्ये आपल्याला जॉ लेस, ज्यांच्यामध्ये जबडा नाही असे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात, ज्यामध्ये एकच क्लास इन्क्लूड होतो आणि त्याचं नाव आहे सायक्लोस्टोमॅटा. तर दुसरं जे डिव्हिजन आहे दॅट इज gnॅथोस्टोमॅटा. दे बियर्स जॉ, त्यांच्यामध्ये जॉ किंवा जबडा हा प्रेझेंट आहे. अँड दॅट इज डिव्हायडेड इंटू 2 super classes. Number 1 is Pisces and other one is Tetrapoda. The Pisces, that is the super class, they are fins bearing organism. ज्यांच्यामध्ये मुवमेंटसाठी फिन्स हे स्ट्रक्चर आहे तो क्लास म्हणजे पिस्केज आहे. त्याचे परत 2 सब क्लास पडतात. नंबर 1 इज कॉन्ड्रिचिथायस अँड सेकंड वन इज ऑस्टिचिथायस. म्हणजे ज्यांची बॉडी कार्टिलेजपासून बनलेली आहे कॉन्ड्रिचिथायस आणि ज्यांची बॉडी बोनपासून बनलेली आहे दे आर ऑस्टिचिथायस. तर दुसरा जो सब सुपर क्लास आहे दॅट इज टेट्रापोडा. दॅट मीन्स दे बियर लिम्स. त्यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी लिम्स, 4 लिम्स, हाइंड लिम्स हे ऑर्गन आहेत टेट्रापोडा, जे की 4 आहेत. यामध्ये येणारे क्लास ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्ज अँड मॅमल्स. तर ह्या प्रत्येक क्लासची, सुपर क्लासची आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये माहिती पाहणार आहोत. Here are some examples of Urochordata, also known as Tunicata. Number 1 is Doliolum, second one is Ascadia, and third one is Salpa. And in this slide, these are the examples of Cephalochordata. One example is there, and that is Branchiostoma, which is also known as Amphioxus or lanceolate. So here are some questions, solve them, and thank you.